नक्कीच सचिन, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक जी आहे ती मागच्या अधिवेशनामध्ये अर्थात पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये झालेली होती। त्या संपूर्ण बैठकीमध्ये पक्षाचे नेते असलेले जयंत पाटील यांनी सर्वच आमदारांशी जो आहे तो संपर्क साधलेला होता आणि त्यांची मतं जी आहेत ती जाणून घेतलेली होती। त्यामध्ये बहुतांश आमदारांनी जे आहे ते एनडीए मध्ये जाण्याच्या संदर्भातल्या त्यांनी सहमती जी आहे ती दर्शवलेली होती, परंतु या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात रोहित पवारांनी मात्र विरोध केलेला होता। रोहित पवारांनी या सगळ्या एनडीए मध्ये जाण्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींना विरोध करत त्यांनी ही वेळ नाहीये एनडीए सोबत जाण्याची अशी भूमिका मांडलेली होती। परंतु एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आणि त्यांच्या नेत्यांची मानसिकता जी आहे ती एनडीए सोबत अर्थात सत्तेसोबत जाण्याची झालेली असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यातच ही भेट जी आहे ती महत्वाची ठरताना पाहायला मिळते। सध्या वर्षा या निवासस्थानी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे दोन बडे नेते अर्थात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आहेत आणि त्यांच्यासोबत जयंत पाटील आहेत। त्यामुळे हे तिन्ही नेते मुख्यमंत्र्यांबरोबर काही महत्वाच्या अर्थात एनडीए सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष येण्याच्या संदर्भात काही त्या बैठकीमध्ये घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस दिल्लीच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी अधिकृत अशी भूमिका मांडलेली होती की आता राज्यातून एनडीए मध्ये कोणताच नवीन पक्ष नवीन बेडू जो आहे मित्र जो आहे तो येणार नाहीये। जर कोणाला यायचंच असेल तर त्यांनी राष्ट्रवादी सोबतच यावं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये माध्यमांसमोर मांडलेली होती। त्यामुळे ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण की एकीकडे जयंत पाटील या बैठकीमध्ये आणि दुसरीकडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीमध्ये आहेत। अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष हा एकत्रितरित्या एक विलिनीकरण होऊन ते खरं तर एनडीए मध्ये सामील होणार आहेत का, अर्थात शरद पवार एनडीए मध्ये सामील होणार आहेत का विलिनीकरण करून हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। परंतु आगामी भविष्य काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीत काय घडामोडी घडणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु तीन राज्यातले बडे नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे भेटीचं महत्व जे आहे ते या सगळ्या बैठकीमुळे अधोरेखित झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सचिन, एकंदरीत आतापर्यंत अक्षय ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि ज्या काही चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे ही भेट तर निश्चितच महत्वाची आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर दोन भेटी होत आहेत, दोन बैठका पार पडत आहेत दिल्लीमध्ये। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदा आजच ते अमित शहा यांची भेट घेत आहे, तर दुसरीकडे फडणवीसांसोबत चर्चा करण्यासाठी आता एनसीपीचे स्वतः जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही घडामोडींकडे नेमकं कसं बघायचं? नक्कीच खरं तर या सगळ्या राज्यातल्या आता घडामोडी बघितल्या तर खरंच महायुतीमध्ये कुठेतरी वर्चस्व वादाच्या संदर्भातली ही अंतर्गत शीतयुद्ध आहे का अशा पद्धतीचं देखील म्हणावं लागेल। कारण की एकीकडे एकनाथ शिंदे हे सर्वच आपल्या खासदारांचं अर्थात त्यांची खासदारांची संख्या आता वाढलेली आहे, जवळपास 12-13 त्यांचे खासदार आहेत। त्या सर्वच खासदारांना घेऊन दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकीकडे भेट घेताना पाहायला मिळतातच। आगामी काही दिवसातच केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पाहायला मिळतात आणि एकनाथ शिंदे यांची ताकद जी आहे ती राज्यात आणि केंद्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आता मात्र कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचं देखील म्हणणं आहे, त्यांच्या पक्षातील आमदारांचं आणि काही नेत्यांचं म्हणणं आहे की खरं तर एनडीए सोबत जावं म्हणून। परंतु सातत्याने ह्या ज्या काही बातम्या समोर येताना पाहायला मिळतात एनडीए मध्ये जाण्याच्या संदर्भात त्यांना मात्र कुठेतरी खंडन जे आहे ते कुठेतरी त्यांच्या पक्षाचे अर्थातच शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते असलेल्या सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील हे वारंवार देताना पाहायला मिळतात। परंतु आमदारांची एकीकडे मनस्थिती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की वारंवार महायुतीचे नेते तुझ्याकडनं ही संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत, परंतु सध्या